हे पहा, हे प्रेझेंटेशन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आपली प्रॉडक्ट जर आवडली, प्रेझेंटेशन आवडलं तर क्लायंटला, तर आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळणार आहे. कळलं? तर जस्ट टेक केअर. ओके? पण हे प्रेझेंटेशन मी एकट्याने केलं असतं मॅडम. शुभ्राची काहीच गरज नाहीये, तिला सवय नाहीये, त्यामुळे ती गडबडून जाईल ना त्या वेळेला. अरे पण अशीच हळूहळू सवय होईल ना तिला. सा रे ग म प द नि सा. सोपं असतं की नाही? म्हण 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 माझ्याबरोबर म्हण. हे सगळं एकत्र म्हणायचंय? हा खरं तर, पण ठीक आहे, तू एक एक म्हण माझ्या मागे म्हण. सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात. फर्स्ट क्लास. रिअली? दुसरा शब्दच नाही. थँक्यू सर. तर काय आहे तुझा ना, बेस आता पक्का झाला. हा, काळजीच नाही. ओके. आता काय कर, तू आता ना अजिबात कुठली भीती न बाळगता बिनधास पैकी एखादं छानसं गाणं म्हण. हा म्हण. ठीक आहे. हा. ओ बेबी पुल मी क्लोजर ऑन द बॅक सीट ऑफ युअर रोवर. गुड गुड, चांगलं आहे, व्हेरी गुड, हेही चांगलं आहे. पण काय आहे की आपल्याला इम्प्रेस करायचं ना आसावरीला. हो. सो काहीतरी चांगलं पॉप्युलर गाणं घ्यायला पाहिजे, मराठी हिंदी एखादं. हा, तुला ते पडोसन मधलं गाणं माहितीये का? एक चतुर नार. ते ते म्हण. एक चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वार में घुसत जात, हम हंसत जात, ही हू है. वा वा वा, फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. हा तर सर मी तुम्हाला हेच सांगत होतो की चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वार में घुसत जात, हम हंसत जात, ही हू. हा तर मी सांगत होतो तुम्हाला की आमची प्रोडक्ट्स खूपच युनिक आहेत. युनिक आहेत म्हणजे बनवायला अत्यंत सोपी आहेत, सहज आहेत आणि मेन म्हणजे हेल्दी आहेत. पानी सा एक चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के. मिस्टर कुलकर्णी, तुम्ही म्हणता तुमचे प्रोडक्ट्स युनिक आहेत. असा फरक काय बाकीच्या प्रोडक्ट्स मध्ये आणि तुमच्या प्रोडक्ट्स मध्ये? फरक आहे ना. फरक खूप आहे. म्हणजे सगळ्यात मोठा फरक म्हणजे वेगळी आहेत. आमची प्रोडक्ट्स खूप वेगळी आहेत. इतर कंपनींच्या मानाने आमची प्रोडक्ट वेगळी आहेत. अच्छा, तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स स्वतः तर वापरत असाल, मला सांगा तुमचा स्वतःचा काही पर्सनल अनुभव आहे का त्या प्रोडक्ट्स बद्दल? हे बघा, आता सांगायचं झालं तर पर्सनल अनुभव म्हणजे ह्याचं पॅकिंग बघा तुम्ही. म्हणजे आम्ही हे मुद्दाम वेगळ्या प्रकारचं पॅकिंग प्रोडक्टच्या बाबतीत त्याचा. सॉरी टू इंटरप्ट. ऐक ना, मी शुभ्रा तेच सांगतोय त्यांना. सोम एक मिनिट मला बोलू दे. मला काय वाटतं माहितीये, हे अख्खं प्रेझेंटेशन रेडी टू कुक फूड बद्दल आहे ना, मग ते योग्य जागी व्हायला हवं. हे असं डिस्कशन करण्यापेक्षा मी तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देऊ का? हो चालेल की. आपल्याला त्यासाठी आमच्या किचन मध्ये जावं लागेल. चला. सर एकच मिनिट. हा सर, हे पदार्थ इतके सोपे आहेत की अगदी कुणीही बनवू शकतं. म्हणजे आता हा माझा नवरा सोहम, त्याला अजिबात स्वयंपाकातलं काही येत नाही, पण तो सुद्धा अगदी सहजरित्या सगळे पदार्थ बनवू शकतो. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय बघायचंय. ते थालीपीठ. बर सोहम, थालीपीठ करशील?
आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे. इतकं खमंग झालंय आणि तुम्ही पाहिलं किती पटकन झालं. खूप चविष्ट सुद्धा झालंय. लहान मुलं ना हे सगळे पदार्थ खूप आवडीनं खातात. त्यामुळे होतं काय, स्वयंपाकातला वेळ वाचतो आणि जास्तीत जास्त वेळ आपण फॅमिली बरोबर स्पेंड करू शकतो. मिसेस कुलकर्णी, आय एम इम्प्रेस्ड. मला आवडलंय तुमचं बिझनेस मॉड्यूल. खरंच थँक्यू सो मच. एक आई या ना. नमस्कार. आसावरी मॅम, आवडेल मला बिझनेस करायला तुमच्या सोबत. अरे वा, छान. आम्हाला खूप आनंद होईल तुमच्यावर बिझनेस करायला. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. शुभ्रा, वाव, अगो काय कमाल केलीस तू. मला वाटलं होतं आपल्या हातातनं जातोय कॉन्ट्रॅक्ट. अरे पण तू कसं सुचलं तुला हे? म्हणजे ते स्लाइड दाखवत प्रेझेंटेशन करण्यापेक्षा तू इकडे येऊन ऍक्च्युली प्रॅक्टिकल दाखवलंस त्यांना आणि म्हणून खुश झाले ते. अरे कमाल आहे शुभ्रा तुझी, खरंच. थँक्यू आई. सोहम, शुभ्राकडनं तू हा प्रेझेन्स ऑफ माइंड शिकून घ्यायला हवास. शी वॉज अमेझिंग. खरंच शुभ्रा, कॉंग्रॅच्युलेशन. तुझ्यामुळे आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. थँक्यू आई. येस, थँक्यू सर. बिंदास कर. इम्प्रेस झालीच पाहिजे असावी. अरे वा, छान होणार. या कच्चा तो रनार बड़ी होशियार, कच्चा तो रनार बड़ी होशियार, अपने ही जाल में हसत जात हम हसत जात रे ही एक चतुर नार बड़ी होशियार. हळू एक हळू. चतुर नार बड़ी होशियार सा पानी नी पानी सा. एक चतुर नार बड़ी होशियार मेरे मन के द्वार में घुसत जात हम हसत जात. वाह 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 वाह, क्या बात है. बाबा बस नका हसू आता तिला. अगं मला काय सांगते, तिला सांग ना. ती बघ कशी करते. ए पोरी, काय वेळ लागलं काय तुला? हा, का अंगात आलं तुझ्या? गावाकडल्या बायकांच्या अंगात तसं नाचतेस तू. आणि बघ, हे नाच गाणं आपलं काम नव्हे, कळलं का? आसावरीची सेक्रेटरी ना, तेवढंच काम कर. मर्यादित ठेव, नाही ती उगाच. मला वाटलं तुम्हाला हे आवडेल. सुझान, इट्स ओके. बाबा नका ना बोलू एवढं बिचारीला. जाऊ दे, गावाला जाताना चांगला कार्यक्रम बघायला मिळाला, हसत हसत जाईन यार. बाबा तुम्ही अचानक काय गावाला जायचं काढलं ते? अगं मध्ये वादळ आलं होतं ना, तर घराची पडझड झाली. यात अनायसं देशपांडे चाललेत गावाला गाडी घेऊन. त्यांच्याबरोबर जातो परत येतो. मग आहे काय नाही काय. काळजी करू नका अजिबात. गाडीपर्यंत सोडून येतो. कशाला? नाही, गाडीत देशपांडेच आहे का बघतो. हो. का माणूस आहे. बाबा तुम्ही लक्ष देऊ नका. या चला या. पोहोचलात की फोन करा. हो करतो. चल चल. सुझान, हे बघ, बाबांच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ. अगं इट्स ओके. इट्स ओके बाळा. हे बघ काय माहितीये का, बाबा रागवतात पण त्यांच्या मनात काही नसतं. आमच्या घरात अतिशय द्वाड माणसं भरली आहेत. आमच्या घरातल्या लोकांचं वेडेपणातलं फार काळ नाही सहन करावं लागणार. मी ना तुझ्यासाठी खूप छान घर बघितलंय. तुला तिकडे सेफ वाटेल, कम्फर्टेबल वाटेल. आता जास्त दिवस नाही, उद्याचा एक दिवस राहा. उद्या वटपौर्णिमा आहे. आम्ही कसा तो सण साजरा करतो बघ. आमच्या बरोबर एन्जॉय कर आणि परवा जा. आजावरी, हे दूध पिऊन घे पटकन. चल. ओ मला नकोय दूध.
मी काय लहान आहे का शुभम सारखी? मी तुला विचारत नाहीच आहे, सांगतोय ते दूध तुला संपवायचंय. पण का आग्रह करता एवढा? उद्या उपास करायचा आहे ना, ताकद पुरायला पाहिजे की नाही? चल 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 संपवून टाक. हट्टी आता तुम्ही ऐकायचं नाही. तर मी काय म्हणतो, बघ म्हणजे तुला पटतंय का? तुला माहितीच आहे ना तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. आता हे उपास करायची काय गरज आहे मला? दरवर्षी कॉन्व्हर्सेशन झालंच पाहिजे का आपल्यात? आणि दरवर्षी तुमचा जसा प्रश्न आहे तसं दरवर्षीप्रमाणे माझंही उत्तर आहे. मी खूप नशीबवान आहे, मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. मला आनंद मिळतो हा उपास करण्यात, समाधान मिळतं. करू द्या मला. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. दूध प्यावं लागेल पण. हो. माझं लक्ष आहे, संपवून टाक. झालं? गुड गर्ल. गुडगल काय लहान आहे कमी? 5 वर्षाची असल्यासारखं वाटतंय मला. उद्या शुभ्राचा पण उपास आहे ना, तिला तुला दिलं आणि तिला देणार नाही असं होईल का? तिला देणारच आहे. दे ग्लास. थँक्यू. थँक्यू. माझ्याशी बोलू नकोस, माझ्या मागे मागे तू येऊ नकोस. जरा शांत राहा प्लीज. तू माझ्यावर हसत होतास, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. हो बाई सॉरी, मी हसलो, पण हा सगळा काय प्रकार केला तू सुझान? तो हे सगळं मी तुझ्यासाठी करत होते. मला वाटलं हे सगळं करून मी डीबीके सर आणि असोरी मॅमना इम्प्रेस करणार आहे, पण मला काय माहित हा तुझ्या वाईफ आणि त्या अभिजित सरांचा प्लॅन आहे म्हणून. ते दोघे तसलेच आहेत. पण नेक्स्ट टाइम अलर्ट राहा, त्यांच्या बोलण्यात येऊ नको, तेच सांगतोय मी तुला. नाही असो, या सगळ्याचा मी रिव्हेंज घेणार आहे. मी तर शुभ्राला दाखवून देणार आहे की तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे. बाई आता काय करणार आहेस तू? मी तुझ्यासाठी उपास करणार आहे. बाई सुझान ऐक ना, हे उपास वगैरे करून काही होत नाही. ऐक ना माझं. तो शट अप. ओके तुला पाहिजे ते कर बाई, पण शांत हो, ओरडू नको, शांत राहा, शांत. हा एकदम शांत. उद्या मी तुला दाखवून देणार आहे की सोहम तुझा नाही, फक्त आणि फक्त माझा आहे. आज माझ्यावर खूप हसत होतीस ना तू, उद्या तुला मी रडवते की नाही ते बघच. अरे वा, छान मूड मध्ये आहेस तू. घे दूध पिऊ घे. बाबा हो, तुम्ही कशाला आणलं? मला बोलवायचं, मी आले असते खाली. ठीक आहे ना, आता मी घेऊन आलो तर काय झालं त्यात? उद्या तुझा उपास आहे ना म्हणून घेऊन आलो. बसून पी. चल बस. बरं मी काय म्हणतो, एवढं होऊ नये, उद्या वटसावित्रीचा उपास करायची तुझी इच्छा आहे? नाही, तू उपास नाही केलास तर कोणी तुला काय म्हणणार नाही. आसवरीला काय सांगायचं ते मी बघतो. बाबा मला माहिती आहे, मला कुणीही काहीही म्हणणार नाही. पण सोहम कसाही वागला ना बाबा, तरी मला माझ्या कर्तव्यात कुठेही कमी नाही पडायचंय. म्हणून करणारे उपास. बरं तू खूप छान मूड मध्ये आहेस म्हणून सांगतो. आसावरी जे सुजानला म्हणाली ना तिच्यासाठी घर बघितलं वगैरे, मला काही वाटत नाही ती पोरगी इतक्या सहजासहजी या घरातून बाहेर जाईल. तेव्हा तू गाफील राहू नकोस. मी तुला फक्त सावध राहायला सांगतोय, काळजी करू नकोस. आज ना उद्या त्या पोरीला या घरातून आपण, मी आहे ना, तुम्ही आहात ना, मी करीन का काळजी. चल गुड नाईट. गुड नाईट. नारळ आणि फुलं राहिले की काय माझी? हर फिकर को धुब मौडा. अरे डोंट वरी, हे बघ मी आणलेलं आहे सगळं. हा घे एक नारळ, हा दुसरा नारळ. अरे वा, थँक्यू. हाय 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 हाय. काय? अरे माझी बायको चिकली दिसते, माझ्या बायकोकडे बघायचं नाही का मी? तुम्ही पण ना. बरं काय ग, उपासाचा त्रास होत नाही ना? नाही, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. ओके. शुभ्रा कुठे? हो खरंच सोहम, शुभ्रा का नाही खाली आली अजून?
तुम्हाला माहिती आहे ना मॅडम, शुभ्राला एकूणच तयार व्हायला थोडा वेळ लागतोच आणि त्यात आज तर काय म्हणजे हे सगळं आवडतच तिला, त्यामुळे जरा जास्त वेळ लागेल, पण येईलच, आता यायलाच हवी. ते मी लाल वस्त्र ठेवलं होतं ताटावर झाकण्यासाठी, कुठे गेलं ते? एक मिनिट. हाकुना मटाटा. थँक्यू. रबर कुठे गेला? आता कशी रेडी होते ही शुभ्रा बघतेच मी. सगळी तयारी इथून करून गेलं ना की बरं पडतं. आहे ना सगळं, का राहिलं अजून काही? नाही झालं सगळं. ओके. आता शुभ्रा आली ना की निघू आम्ही. साडी कुठे गेली माझी? आत्ता इथे ठेवली होती, गेली कुठे? शुभ्रा बाळा, झाली का तयारी? शुभ्रा कमाल आहे. हो ना, एवढा वेळ कसा काय लागतोय तिला? म्हणजे एवढा वेळ घेत नाही, जरा जास्तच. शुभ्रा बाळा, चल लवकर, नाही तर तिकडे गर्दी होईल ग. आई आले. ठीक आहे ती साडी. गेली अचानक साडी, आत्ता इथे काढून ठेवली होती मी. शुभ्रा, आई आले. शुभ्रा, काय झालं शुभ्रा? तू तयार का नाही झाली? तू रडतेस का? काय झालं बाळा? तुला साडी नाही का मिळाली मनासारखी? दागिने नाही मिळाले का? हे बघ शुभ्रा, ये माझ्याबरोबर. अहो मी जरा तयार करून आणते. ये रडतेस काय बाळा? ये. वाव, काय सुंदर दिसतो हा रंग तुझ्यावर. आता हस बघू. दागिने देते तुला. छान दिसत नाही ठुश्याच्यावर? हे कानातले घाल. या बांगड्या घाल. शुभ्रा, तू जेव्हा साधी राहतेस ना तेव्हाही तू सुंदर दिसतेस, पण तू अशी नटली थटलीस, छान साडी नेसलीस, मस्त अशी तयार झालीस की खूप सुंदर दिसतेस. आताच्या मुलींना कुठे हौस असते ग या सगळ्याची, पण मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. सगळे सणवार पाळतेस, कुलकर्णी घराण्याची परंपरा तू खूप छान जपतेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू डार्लिंग. आता मस्त साडी नेस, छान दागिने घाल आणि छान तयार होऊन खाली ये. सोहम बघत राहायला पाहिजे तुझ्याकडे.